ब्रेकनंतर तुमचं स्वागत। असं म्हणतात की दाऊद भारताला शरण यायला तयार झाला होता, पण मग असं काय घडलं की दाऊद भारताला शरण आला नाही? असं काय घडलं असतं, त्याला कोणी थांबवलं? अशी व्यक्ती कोण होती की ज्याच्यामुळे दाऊद भारताला शरण आला नाही? दाऊदच्या अटी काय होत्या? पाहूयात एक रिपोर्ट। मुंबईतले साखळी बॉम्बस्फोट, मुंबईतला पहिला दहशतवादी हल्ला। या बॉम्बस्फोटात शेकडो लोकांचे बळी गेले। हल्ल्याचा मास्टरमाइंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुटुंबियांसह पळून गेला, तो आज तागायत परत आलाच नाही। बॉम्बस्फोटानंतर दाऊदनं भारताला शरण येण्याची तयारी केली होती। शरणागतीसाठी कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी मध्यस्थी केली होती, पण दाऊद शरण येऊ शकला नाही। दाऊद का शरण आला नाही याबाबत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना विरोधकांनी जाब विचारला। दोनों को, कांग्रेस पार्टी को और एनसीपी को, इस पे सफाई देना चाहिए। ऐसा जब ऑफर आया, इस पर गौर क्यों नहीं किया गया और इस पर कार्रवाई क्यों नहीं की गई, इसके बारे में पूरी जानकारी देश को बताना कांग्रेस की जिम्मेदारी है। दाऊद आणि भारत सरकार यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या राम जेठमलानीही दाऊदनं शरणागतीचा प्रयत्न केल्याचं म्हटलंय, पण शरणागतीसाठी दाऊदच्या काही अटी होत्या। दाऊदला भारतात अटक नको होती, पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करू नये ही अट त्यानं घातली होती। त्याच्यावरील गुन्हेगारी खटलेही त्याला अमान्य होते। पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवावं असा पर्याय त्यानं ठेवला होता। मुख्य बाब म्हणजे बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा दाऊदनं केला होता। दाऊद ने कहा कि साहब मेरे ऊपर सिर्फ ये कहते हैं कि मैं बड़ा गुनाह किया है, बम ब्लास्ट ये वो, और सब झूठी बात है। मैं आने के लिए तैयार हूँ, मगर मुझे सिर्फ ये एश्योरेंस चाहिए, तसली चाहिए कि भाई मेरे को ये मारपीट नहीं करेंगे, थर्ड डिग्री नहीं करेंगे और मेरे को हाउस अरेस्ट में रखो। आई एम कमिंग टू डिफेंड माई सेल्फ। अगर मैं गुनाहगार हूँ तो मेरे को सजा दो। दाऊद इब्राहिमच्या अटी या कोणत्याही स्थितीत मान्य होण्यासारख्या नव्हत्या, त्यामुळेच त्याच्या शरणागतीचा प्रस्ताव धुडकावल्याचं शरद पवारांनी सांगितलंय। भाई, जिसके खिलाफ इतने केसेस है, ऐसे आदमी को अरेस्ट नहीं करना, ये कौन स्वीकार कर सकता है? और ये स्वीकार हम नहीं कर सकते। जो यहाँ का कानून है, इस कानून के सामने उनको जाना पड़ेगा। सबको जाना पड़ता है तो उनको भी जाना पड़ेगा। ये बात हमने कही, वो जो जेठमल जी ने इसका स्वीकार नहीं किया। दाऊदला पकडणं भारतीय सुरक्षा यंत्रणेसाठी जवळपास अशक्यप्राय झालेलं आहे। दाऊद भारताला शरण येणं हे ISI आणि पाकिस्तानसाठीही धोकादायक झालंय। त्यामुळे भारतानं एक मोठी संधी गमावली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। दाऊद पाकिस्तानातच नांदत असल्याच्या भारताच्या दाव्यावर आता ब्रिटननंही शिक्कामोर्तब केलंय। ब्रिटननं दाऊदवर आर्थिक निर्बंध लादलेत, मात्र पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे दाऊद पाकिस्तानात नाहीच आहे असा कांगावा केलाय। कानावर हात ठेवलेत दाऊदच्या बाबतीत। जय महाराष्ट्र फोकसमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। उद्या भेटणार आहोत एका नवीन विषयासह। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।